जळगाव म्हटलं की समाजवाद्यांचा बालेकिल्ला. शिवसेना जेव्हा स्थापन झाली नक्की तुम्ही कुठे होता? तुम्हाला शिवसेनेचं वेळ कसं लागला? संजयजी, हा शब्द मजेदार आहे आणि बरोबर आहे. वेळ कसं लागला? ज्याला वेळ लागत नाही तो शिवसेनेत येऊ शकत. शिवसेना हे एक वेळ आहे. ते बाळासाहेबांना त्यावेळेला प्रथम लागलं आणि बाळासाहेबांनी ते सगळ्यांच्या नसानसांमध्ये भरलं. म्हणून आम्ही वेडे, तुम्ही म्हणालात वेडात दौडले, तसे दौडत राहिलो. पण एक गोष्ट सांगतो, कारण तुमचा पुढचा प्रश्न आहे तो की तुम्ही शिवसेनेत कसे. कारण अनेक लोक उड्या मारतायत, लोकांना घालतायत, गडबडा लावतायत, नको नको ती नाटकं करतायत. कदाचित पैशाच्या पावसात भिजती असतील. आम्हाला त्यांचा हेवा नाही, आम्हाला त्यांची कीव वाटते. याचं कारण एकच आहे. तुमचा पहिला प्रश्न आहे वेळ. त्या वेळाला धरून की जसे आई आपल्या बाळाला पोलिओची लस देते अशासाठी की त्याला आयुष्यात पोलिओ होऊ नये, तशी बाळासाहेबांनी आम्हाला निष्ठेची, कडवटपणाची लस दिलेली. आणि म्हणून मीच नाही, माझ्यासारखे हे सर्व, तुम्ही आम्ही सर्व हजारो लाखो शिवसैनिक आज कडवटपणाने उद्धवजींच्या आणि आदित्यजींच्या बरोबरी त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभे आहोत आणि राहणार. रावते साहेब, आपण दादरच्या बालेकिल्ल्यातले शिवसैनिक, दादर असेल, परळ असेल, गिरगाव असेल, इकडला शिवसैनिक म्हटलं त्या काळामध्ये हा दादरचा आहे, हा लालबाग परळचा आहे किंवा गिरगावचा आहे. पण दादर सुद्धा एकेकाळी काँग्रेसचा आणि थोडा समाजवादी पक्षाचाच बालेकिल्ला होता. कम्युनिस्टांचा काही भाग त्याच्यामध्ये होता. तुम्ही स्वतः बाळासाहेबांच्या सहवासामध्ये कधी आणि कसे आला? कारण जेव्हा तुम्ही पक्षाचं काम सुरू केलं तेव्हा तुम्ही खूप तरुण होता. हा घ्या. खरं तर मी नेव्हीमध्ये ट्रेनिंगला होतो. नेव्ही तुम्ही नुकसान केलं की काय? 65 साल त्यावेळेला एक कार्यक्रम होता नेव्हीचा सर्व जनते करता. त्या निमित्ताने मी दादरचा असल्यामुळे दादरमध्ये फिरत होतो आणि 60 साली जो मार्मिक आला त्या मार्मिकचा मी तेव्हापासूनचा वाचिक शाळेच्या जीवनापासून ते कुटुंबाबद्दलचं तिथे जे तरुण वयामध्ये पहिला संस्कार कोणाचा झाला असेल आमच्यावर तर प्रबोधनकारांचा त्या काळात आणि शिवसेना प्रमुखांचा. त्यांच्या घरी गेलो, ठिकठीक केलं. तेव्हा प्रबोधनकार दुपारी कधी भेटत नसत तरी मला भेटला आणि तो सैनिक म्हटल्यानंतर त्यांनी जो मला सन्मान दिला त्यानंतर मी त्याला भेटत राहतो. मग एक लक्षात ठेवा, सैनिकांबद्दलचा सन्मान हिंदुस्थानात सर्वांना असू शकतो, प्रत्येकाला असू शकतो. शिवसेना प्रमुखांचा तीव्र सन्मान मात्र मी माझ्या जीवनामध्ये काय मानवलं ते ठाकरे कुटुंब. नेव्हीत असल्याबद्दल सर्वच सैनिकांबद्दलचा प्रचंड सन्मान असलेलं ठाकरे कुटुंब हा महत्वाचा विषय आहे. आणि मग 19 जून 66ला ज्यावेळेला शिवसेनेची स्थापना जी सगळं मानविकमध्ये येतच होतं. स्थापना काय झाली त्याला आपलं मी लहान म्हणजे आम्ही बाहेर उभे राहून त्या दिवशी नारळ फोडला त्याविषयी मी तिथे त्याविषयी हजर होतो, पण आतमध्ये बाहेर होतो कारण ओळख तर होतीच. त्या दिवसापासून आम्ही शिवसेनेमध्ये संस्कार कसे असतात त्यांनी सांगितलं ना, ती प्रत्येकाच्या रक्तात विनवलं ते वेळ. शिवसेना प्रमुख त्या कृष्णकुंजामध्ये सगळे लोक यायची, गर्दी व्हायची, सगळं व्हायचं आणि मग तिथे जागा नसायची.
कुटुंब सगळं राहायचं. हळूहळू साहेब मला वाटतं ऑगस्ट जून 19 जून संस्था शिवसेना स्थापन झाली. सप्टेंबरमध्ये साहेब बांद्र्याला गेले आणि तिथून नंतर ते सगळं आमच्या ताब्यामध्ये कार्यालय म्हणून झालं. साहेब तिथे यायचे, तिथे एवढी गर्दी व्हायची तर साहेब आपल्या सेनाभवनच्या समोर एक शेड होती जिथे महाराष्ट्र बँक आहे, तिथे मग ते सर्वांना भेटत असत आणि ते आम्ही रोज त्यांच्याबरोबर असायचो, ते सर्व ऐकायचो. त्या एक सांगतो, हे आता बंड जे आहे ना, सर्वात पहिलं बंड झालं, कोणाला आठवत असेल, जुने असतील त्यांना आठवत असेल, बळवंत मंत्रीचं पहिलं बंड. बळवंत मंत्र्यांनी बंड केलं होतं आणि शिवसेना स्थापन केली होती. दादरमध्येच पूजा ठेवली होती. साहेबांनी म्हटलं ते तेव्हा मी आणि अशोक प्रधान आहे त्या दादरमध्ये प्रमुख, हे काय चाललंय त्याचं बघ त्याला जाऊन. त्या आमच्या त्या म्हणजे बाजार मार्केटच्या बाजूला त्यांचं जे घर होतं, नाईक म्हणून राहायचे, त्यांच्या घरी त्या नारळ फोडायचं ठरवलं. तुम्हाला सांगतो, तिकडच्या दादरचे शिवसैनिक, तुम्ही म्हणलं तर दादरच्या शिवसैनिकांना त्यावेळेचे आम्ही घेऊन गेलो आणि त्या बळवंत मंत्रीची दिंड काढून कृष्णकुंजेचे ते आणून त्यांना माफी मागायला लावली. ते पहिलं बंड काढणाऱ्या बळवंत मंत्रीची दिंड काढणारी शिवसेना तेव्हापासून आली. त्या बंड काढणाऱ्या लक्षात ठेवा, जनता दिंड काढायला अशी मागे बघत नाही, त्याची आठवण. आणि मग शाखा बिका त्यावेळेला नव्हत्याच. सुरुवातीची शिवसेना कशी होती, दादरला मनोहर जोशी, सुधीर जोशी, गिरगावला आमचे प्रमोद नवलकर, तुमच्या नंतर आमच्या घाटकोपर, कुर्ला, चेंबूर, शरद आचार्य, चुनाभट्टी, शरद आचार्य, पारा कदम, नंतर तुमच्या इथे हे बघायचे ते आमचे नगरसेवक रागिनवार आणि दाभोळकर, रागिनवार, आणि नंतर आमचे ह्या बाजूला संबंध पश्चिम विदर्भ ही शिवसेना होती. 68 साली ज्या वेळेला नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, नगरसेवक निवडून आले, त्यावेळेला मुंबईमधली नगरसेवकाचा जो भाग आहे तो आपल्याला कळायला लागला. आणि मग दत्ता प्रधान, त्यावेळेला सुरुवातीची शिवसेना जी आहे ती हेमू आपल्या अधिकारी प्रधान, नंतर देशपांडे, हे सर्व छपरे, ह्या सर्वांची शिवसेना त्यावेळेस होती. पण संघटनात्मक बांधणी ही 68 सालानंतर दत्ताप्रधान आल्यानंतर विभाग प्रमुख, विभागीय शाखा प्रमुख झाली. तेव्हापासून ज्या शाखा चालू आहेत त्या शाखा आजपर्यंत समर्थपणाने उभ्या राहिल्या. मला एक आम्हाला सांगायला अभिमान वाटतो, शिवसैनिक हे नाव राजकीय पक्षातल्या कार्यकर्त्याला देणारी शिवसेना प्रमुख हे एकमेव या देशातले एकमेव आपले नेते. आपण सैनिक. माझा अनंत गीते हा एक प्रश्न आहे. अनंत गीते सुद्धा एक जरी पक्षाचे आज नेते असले, केंद्रीय मंत्री झाले, तरी ते कडवट निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख फार जुनी आहे. मी अनंत गीते यांना पाहिलेलं आहे लोकसभेत. एक विषय झाला, आमच्या एका खासदारावरती निलंबन झालं आणि गायकवाड, आणि त्याला विमानात चढण्यास बंदी केली कुठल्याही, आणि आम्ही सगळ्यांनी आंदोलन सुरू केलं. हे केंद्रीय मंत्री, आम्ही वरून पाहतोय काय चाललंय खाली. अनंत गीते यांनी त्यांच्या केंद्रीय मंत्री पदाची जी काही झूल असते ती आतमध्ये फेकून दिली आणि त्या मंत्र्याच्या अंगावर चालून गेले. गीते साहेब, हे तुमच्यातला जो शिवसैनिक आहे, हा केंद्रीय मंत्री नंतर आधी शिवसैनिक, हे कसं काय संचाल? धन्यवाद राऊत साहेब. तो प्रसंग हा खरं म्हणजे संसदेतला संस्मरणीय असा प्रसंग आहे. तेलुगू देशम पार्टीचे व्ही राजू हे सिव्हिल एव्हिएशन मंत्री होते, विमान वाहतूक मंत्री. मी अवजड उद्योग खात्याचा मंत्री, कॅबिनेट मंत्री मी सुद्धा. आणि आपले धाराशिवचे त्यावेळेचे खासदार गायकवाड, त्यांच्यावरती कारवाई झाली होती आणि त्यांना प्रवासावर, आणि मी त्यावेळेचे अध्यक्ष व्यासपीठावर बसले होते आणि त्यांना विनंती करत होतो की आपण चौकशी लावा, आणि जोपर्यंत चौकशी लावत नाही तोपर्यंत कारवाई आपण खासदारावर करू नये, कारण गायकवाड या सभागृहाचे सदस्य आहेत. पण तो कोणी माझ्या ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हतं.
आणि तेवढ्यात मंत्री उभे राहिले आणि ते म्हणाले मैं किसी का कुछ नहीं सुनूंगा, जो किया है वो सही किया है. असं म्हटल्याबरोबर माझ्यातला शिवसैनिक जागा झाला. मी ताडकन उठलो आणि इतका अनावर झालो की मला सगळे समजून सांगत होते, अरे गीते साहेब काय झालं काय झालं, शांत व्हा शांत व्हा. आणि मी धावून त्या राजूंच्या अंगावर गेलो. केंद्रीय मंत्री अंगावर गेले, केंद्रीय मंत्री दुसऱ्या मंत्र्यांच्या अंगावर धावून सभागृहात गेलो. आणि तुम्हाला एक सेकंद, आणि आम्ही वर गॅलरीत बसलो होतो आणि आम्ही सगळ्यांना म्हटलं की अनंत गीतांमधला शिवसैनिक जागा झाला नाही. आणि तेवढ्यात मला एक मंत्री म्हणाले, अरे गीते साहब आप मंत्री आप सरकार में है. माझं ते वाक्य कॅच नाही केलं स्पीकरने. भाड में गई सरकार. पंतप्रधानांच्या समोर भाड में गई सरकार सांगणारा शिवसैनिक आनंद गीते आहे. म्हणजे रेकॉर्डवर नाही, माझं नशीब होतं. हे मी यासाठी सांगायला लागलो की माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी घडवलेला शिवसैनिक कसा होता आणि कसा अजून आहे यासाठी मी गीते साहेबांना थोडी पीर मारली. आणि राऊसाहेब त्याचा परिणाम एवढा झाला की बंदी उठवण्यात आली. ही शिवसेना शिवसैनिक काय करू शकतो ते आनंद गीतेच्या रूपानं शिवसैनिकाच्या रूपानं संसदेनं पाहिलं. मी आमचे सन्माननीय नेते राजन विचारले, मी पॉज यासाठीच घेतला, मला या गोष्टीची अपेक्षा. आपल्याला ठाण्याचा बुलंद वाघ आता म्हटलं जात आहे. ठाण्यातल्या शिवसेनेच्या इतिहासात आणि शिवसेनेच्या जीवनामध्ये फार महत्व आहे. मुंबईच्या आधी माननीय शिवसेना प्रमुखांनी जर कार्य कुठे सुरू केलं असेल तर ते ठाण्यात, आणि पहिला विजय सुद्धा आपल्याला ठाण्यामध्ये मिळाला. मला असं वाटतं राजनजी की ही जी शिवसेना आहे आजची शिवसेना ही माननीय बाळासाहेब ठाकरेंची आहे की अन्य कोणाची? कारण आजही आपण शिवसेनेचे नेते आहात. ज्या घडामोडी मधल्या काळात झाला आणि शिवसेना चोरीला गेली ठाण्यातली, आणि तुमच्यासारखा शिवसैनिक नेता हा खंबीरपणे उभा आहे, या प्रसंगाकडे तुम्ही कसं पाहताय? आणि मुळात तुम्ही ज्या शिवसेनेमध्ये आहात तुम्हाला या शिवसेनेमध्ये राहावं असं का वाटतं? मूळ जय महाराष्ट्र. मला वाटतं 1966 साली शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर लगेच त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे 1967 साली ठाण्यावरती म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिली सत्ता या ठाण्याने दिली. आणि ते ठाणं म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं ते ठाणं. आज त्या ठाण्यामध्ये तुम्ही बघितलं असेल धर्मवीर आनंद दिघे साहेब सुद्धा त्या ठिकाणी जिल्हा प्रमुख म्हणून काम करत होते. आणि त्या ठिकाणी जे बाळासाहेबांचे जे विचार आहेत आणि या ठाण्यामध्ये बाळासाहेबांचं असलेलं लक्ष, त्या ठिकाणी टी चंद्रशेखर नावाचे एक कमिशनर त्या ठिकाणी साहेबांनी त्या ठिकाणी नेमले होते. आणि त्या काळात झालेला विकास, आणि आज तुम्ही बघितलं असेल 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे असा हा नाळ असलेला हा शिवसेना पक्ष. मला वाटतं त्या ठिकाणी आम्ही की आम्हाला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, त्याचबरोबर मोठमोठ्या नेत्यांबरोबर धर्मवीर आनंद दिघे साहेबांबरोबर काम करण्याची त्यावेळेस संधी आमच्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली. आणि त्यांच्या विचारानेच आम्ही आज इथपर्यंत आलो. राहिला विषय तो गद्दारीचा. मला वाटतं ठाण्याला ही गद्दारी काही नवीन नाहीये. 1989 साली पहिली गद्दारी या ठाण्यामध्ये झाली. आणि त्यावेळेस सुद्धा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील, त्यावेळेचे आमचे जिल्हा प्रमुख आदरणीय धर्मवीर आनंद दिघे साहेब असतील,
यांनी त्यावेळेला जे गद्दारी झाल्यानंतर 39 नगरसेवकांचे राजीनामे त्या ठिकाणी घेतले होते आणि ती शिवसेना. म्हणजे त्यावेळेला दिघे साहेबांचं वाक्य होतं की गद्दारांना क्षमा नाही. आणि त्या ठाण्यामध्ये आज महाराष्ट्रामध्ये जर बघितलं असेल, इथे जमलेले सर्व शिवसैनिक आहेत, अजूनही आहेत, तिथेच आहेत, कसली पदाची कुठली अपेक्षा न करता आज दिवस रात्र काम करत आहेत. ज्यांना घडवलं ते गेले, ते त्यांच्या स्वार्थाकरता गेले, परंतु अजूनही बाळासाहेबांचे विचार आणि आज त्याचबरोबर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब जे ह्याच्यामध्ये काम करतात, कोविडच्या काळामध्ये काम केलं मुख्यमंत्री म्हणून, त्याची दखल केंद्राने घेतली, त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने घेतली. आणि हे करत असताना आज कशा पद्धतीने हा विश्वासघात केलेला आहे तर अख्ख्या जगाने बघितलं. आणि हे काही एखाद्या माणसामुळे ते काय नष्ट होऊ शकत नाही, परंतु आजही या ठाण्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये आजही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार, त्याचबरोबर उद्धव ठाकरे साहेब असतील. माझा याच्यामध्ये उपप्रश्न असा आहे की आपण पक्षाचं काम करता, पक्ष वाढवता, आपण शिवसेनेच्या माध्यमातून नगरसेवक होता, आपण ठाण्याचं महापौर झालात, आपण ठाण्याचे आमदार झालात, आपण ठाण्याचे 2दा खासदारही झालात माझ्या माहितीप्रमाणे. ही सर्व पदं आपण भूषवली. त्यानंतर एक वावटाळ आली आणि त्या पुढल्या निवडणुकामध्ये आपण पराभूत झाला. आज अनेक जण पराभूत झाल्यावर किंवा एखाद्या पदासाठी सत्ताधाऱ्यांच्या मार्गाने पुढे जातात. तुम्हाला असा मोह का झाला नाही? कारण आमच्यावरती संस्कार होते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे, आमचे पक्षप्रमुख असतील उद्धव ठाकरे साहेब असतील, आमचे धर्मवीर आनंदीगे साहेब असतील, या सर्वांचे विचार होते. धर्मवीर आनंदीगे साहेब तुम्हाला माहिती असेल, शेवटच्या श्वासापर्यंत 4 अक्षराचे प्रामाणिक राहिले. त्यांना टाळा लागला, परंतु ते कधी त्या ठिकाणी त्यावेळेला काँग्रेसची राजवट होती, ते कधी त्यांच्याकडे गेले नाहीत. अरे मला जरा बाहेर काढा, तुम्ही असं करा तसं करा. त्यांनी जनतेच्या रेट्यामुळे ते बाहेर आले. हे खरे शिवसेना प्रमुखांचे विचार आहेत आणि पक्षाशी प्रामाणिकपणे शेवटच्या श्वासापर्यंत राहिले आणि तोच विचार घेऊन आम्ही चाललेलो. रावते साहेब, आपली कारकीर्द जी आहे ही दादर भागामध्ये उपविभाग प्रमुख त्या काळात, बरोबर ना, शिवसेनेचे उपविभाग प्रमुख, ते नंतर तुम्ही अनेक पदं भूषवली. तुम्ही विभाग प्रमुख झालात आणि तुम्ही अत्यंत कार्यक्षम विभाग प्रमुख होतात त्या भागात. त्यानंतर तुम्ही नगरसेवक झालात, तुम्ही मुंबईचे महापौर झाला, तुम्ही विधान परिषदेमध्ये गेलात, तुम्ही या राज्याचे मंत्री झालात अनेक वर्ष. ही सगळी पदं आपण भोगलेली आहात आणि त्यानंतर अचानक माननीय उद्धव साहेबांनी म्हटलं की तुम्हाला आता पक्षाचं कार्य करावं लागेल, सत्तेत तुम्हाला राहता येणार नाही. हा निर्णय तुम्ही स्वीकारून तुम्ही पक्षाचं कार्य सुरू केलं. माझा हे जे असंख्य शिवसैनिक इथे बसलेले आहेत, मला एक त्यांच्यासाठी प्रश्न विचारायचा आहे की या माननीय शिवसेना प्रमुखांनी स्थापन केलेल्या पक्षामध्ये संघटन महत्वाचं वाटते की सत्ता महत्वाची वाटते आपल्याला? मला शिवसैनिक म्हणून सुरुवातीपासून संघटनाच महत्वाची वाटत आली आणि मी आयुष्य कायम संघटनेत काम करतो. मला साहेब नेहमी विचारायचे तू आमदारकीला उभा राहा. मग मला विचारायचं राहिलं तर कुठल्या मिळवले? तिथे 10 मतदारसंघ आहे महाराष्ट्रातले मी सांगितलेले जिथे मी काम करत होतो. मग उभा का नाही राहत? नाही साहेब, मला आमदार घडवायचे, पक्ष घडवायचे, त्यांना मोठं करायचंय, त्याच्याकरता तुम्ही माझ्यावर संस्कार केलेले आहे, तुम्ही मला पदवी नाही. मला नेहमी आग्रह करायचे राहत नाही. शेवटी मी महानगरपालिकेला सुद्धा कधी उभा राहिलो दादरमधनं. मग न येणारी जागा असते, कधी न येणारी जागा होती जयंत पाटीलची, कम्युनिस्टांची. त्या जागेवर मग मनोहर जोशी म्हणाले की या दिवाकरला उभा करा, किंवा ह्याला एकदा तरी पाडला पाहिजे, दिवाकरला उभा करा, दिवाकर ऐकत नसेल उभा करा. असं ते मला एकी म्हणायचे. मग साहेब बोलले माझा आदेश आहे उभा राहा. राहिलो उभा. तो नगरसेवक पडला आणि मी तेव्हा नगरसेवक झालो. तिथून जे कामाचा सपाटा नगर, मी सर्व काय कारण सांगतो की 80% समाजकारणाचा उल्लेख जो आमच्या आता
नेत्यांनी केलं ना ते प्रत्येक तुम्ही आपल्या नसामध्ये घेऊन घ्या. 80% समाजकारण 20% राजकारण हे पक्ष करेल. तुम्ही केल्या समाजकारणावर हा जो आपल्यावर संस्कार आहे तो केलात ना तर तुम्ही नगरसेवक व्हाल, आमदार व्हाल, खासदार व्हाल, कोणी व्हाल, परंतु जनतेच्या घरातला शिवसेना प्रमुखांचे हिमतेवर त्यांच्या घरातले टाईट असले पाहिजे हातातले ते निर्माण करायचं शिवसैनिकांनी केलं पाहिजे हे काम आहे. आणि म्हणून मी गेले 35 वर्ष ग्रामीण भागात काम करतोय मुंबई सोडल्यानंतर. माझा तो प्रश्न आहे, तुम्ही त्यानंतर मराठवाड्यात काम सुरू केलं. मी मराठवाड्यात काम केलं. मराठवाड्यामध्ये ज्यावेळेला संपूर्ण काँग्रेसच होती त्यावेळेला मला मराठवाड्यात पाठवलं. पण मराठवाड्यात मी पहाटे 5 वाजल्यापासून बांधावर उभा राहायचो सकाळच्या. शेतकरी निघतात तेव्हा हे संस्कार हे शिवसेना म्हणजे संस्कार तर तुम्हाला मला घराघरात काम करायला सांगायचं, लोकांमध्ये जायचं, मग तिथे समाजकारण तिकडे त्या लोकांना समजवणं, तिकडच्या शिवसैनिकांना 10 शिवसैनिक ज्या वेळेला लोकांमध्ये दिसायला लागले की आपल्यासाठी रात्रंदिवस रमणारी माणसं आहेत तर ती शिवसैनिक वाढली, संघटना वाढली. आणि एक गोष्ट मात्र अभिमान सांगतो की शिवसेना प्रमुखांनी कधी गेलं की शिवसेना प्रमुख प्रत्येकाला भेटत होते, त्याला काम करून देत होते आणि आपण बोलवल्यानंतर त्या एवढ्या लांब सुद्धा परिसरामध्ये तिथे होऊन त्या लोकांच्या संघटना बांधणी करता अगदी संपूर्णपणे शिवसेना प्रमुख येऊन त्या भागात काम करत होते. मला एक गोष्ट की प्रभारी अमरावतीत काम होता, मराठवाड्यात काम करत असताना संपूर्ण मराठवाड्याचं नेतृत्व मला काही शिवसेना प्रमुखांनी दिलं. पण परभणीमध्ये झालेली जी सभा आहे शिवसेनेची पहिली सभा मराठवाड्यातली, अशी सभा आजपर्यंत कुठे झाली नाही, एवढी प्रचंड सभा झाली होती. आज मला मी राहुल तुमचा आमदार तुम्हाला मला मनापासून आनंद का झाला. बरेच दिवस न होणारे कार्यक्रम तुम्ही आज इथे ज्या पद्धतीने राबवता येईल ती शिवसेना आहे. आमदार घडवणारे आमदार होणारा आमदार ज्याला व्हायचा आहे तो आमदार होणारा शिवसैनिक नाही, नगरसेवक होणारा शिवसैनिक नाही, शिवसेना घडवणारा शिवसैनिक जो असतो तो या कार्यक्रमाचा करतो. ते शिवसेनेचे संस्कार आज तुम्ही ते राबवताय मला आनंद झाला. ते मी गावांमध्ये मराठवाडवले. मराठवाड्यात सर्वात जास्त आमदार आले आणि आपली 45 साली सत्ता आली. त्याचा म्हणजे 95 आले त्याचा मान मला सर्व दिला. मला बोलले तू का नाही होत, आता नाही होत, मंत्री होत आहे तुम्हाला, पण तुम्ही होत आहे मंत्री होत आहे. शेवटी मला 1997 साली साहेब बोलून मंत्री माझा आदेश आणि मंत्री होते मी मंत्री झालो. आणि त्याच्यानंतर पण काम शेवटी आपल्याला सत्तेपेक्षाही संघटना महत्वाची आहे. आणि शिवसेना प्रमुखांचा विचार आहे ना हा राष्ट्रामध्ये ते म्हणजे राष्ट्रीयत्व आणि हिंदुत्व सांगणारा एकमेव असा कणखर विचार सांगणारे शिवसेना प्रमुख आपले नेतृत्व करतायत. तर तो विचार नेणं हे शिवसेनेचं काम आहे. म्हणून मी पहिला शिवसैनिक राहील आणि मग माझ्या वाट्याला जे येईल त्या शिवसैनिकमध्ये आदेशाचे असेल ते आदेश म्हणून पाहिजे. मला आदेश म्हणून मी आमदार होईल, आदेश म्हणून मी खासदार होईल, आदेश म्हणून मी नगरसेवक होईल. मला पाहिजे म्हणून मला मग देता का म्हणून म्हणे. आता जी परिस्थिती आली म्हणजे तुम्हाला शिवसैनिकांच्याबद्दल मला अभिमान आपल्याला एवढंच वाटते कणखर ते म्हणत ना अजून का शिवसैनिक आहात. हे जे कडवटपणा आहे आणि आता माशी सुरुवातीला सांगितलं जे आपल्या रक्तात भिनवलंय ना ते आपण सांभाळतो. पण मला काय मिळेल याच्या मी काय करू विचारणारा शिवसैनिक होता. आणि काय झालं साहेब आता हे करून आलो पुढे काय करू, साहेब हे झालं आता पुढे काय करू, मला काय देणार विचारतायत ना ती शिवसेना नाही, ती शिवसेना मी काय करू विचारणारी आपल्या तुमच्या माझ्यासारख्या शिवसैनिकांची आहे. म्हणून ही शिवसेना ज्या गतीने पुढे जाईल ना भविष्यात ते ज्यांनी काही केलंय ना त्यांना पश्चात इतका भयानक पश्चात होईल ना की आपण काय करून बसलो. म्हणून ते शिवसेना म्हणजे विचार जे आता तसे आहे. सुभाष देसाई साहेब नुसतं मराठवाडा नाही ना अमरावती रिजन सर्वत्र पश्चिम महाराष्ट्र मला ज्याला शिवसेना तिथे आव्हान आहे दिवाकर तू जात हो ते सगळे नाही ते जात. पश्चिम महाराष्ट्रामध्ये 2 आमदार होते फक्त आपले शिवसेना प्रमुखांनी जे बळ दिलं आणि उद्धवजी त्यावेळेला माझ्याबरोबर जे राबले उद्धवजी संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात. मला सांगा अभिमान वाटतो की 10 आमदार आणि 2 खासदार त्या काळात निवडून आले. हे बळ आहे ना शिवसेनेपर्यंत आणि उद्धवजींच्या नेतृत्वाचं त्या भागात निर्माण झालेलं बळ आहे ते फार महत्वाचं आहे. सुभाष देसाई हे शिवसेनेच्या ज्येष्ठ नेते आहेत. पण त्यांनी अत्यंत तरुण वयात पक्षाचं काम केलं आम्ही पाहिलेलं आहे. आज जो सामना आपल्याला दिसतो आहे त्या सामनाच्या उभारणीमध्ये सुद्धा सुरुवातीला सामनाची पहिली वीट रचण्यापासून माननीय सुभाष देसाई साहेबांचं योगदान महत्त्वाचं आहे. आज तुम्हाला इथे सामनाचे एडिटर संजय राऊत दिसत आहेत पण त्याच्या विटा ज्या आहेत त्या सुभाष देसाईंनी रचलेल्या आहेत. मला देसाई साहेबांना एक प्रश्न असा आहे की आपण अनेक वर्ष पक्षाचं काम करता आणि ही जी शिबिरं वगैरे आहे सगळे आज आपण पाहतोय त्याची सुरुवात देसाई साहेबांनी फार पूर्वी केलेली आहे. चांगल्या पद्धतीने त्यांनी अशा प्रकारच्या योजना राबवलेल्या आहेत. त्यांनी प्रबोधन सारखी एक संस्था स्थापन केलेली आहे आणि ती उत्तम प्रकारे चाललेली आहे.
मग ते आमदार झाले, मग ते मंत्री झाले, पण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर तुमची आमदारकी गेली. ती जेव्हा गेली तेव्हा आम्ही सगळे हळहळलो आणि आम्हाला वाटलं की आता सुभाष देसाई पुढे काय करणार. पण सुभाष देसाई परत कामाला लागले. हे जे आहे, ही जी एनर्जी आहे एक शिवसैनिक म्हणून, ती कशी आपल्याला येते की पद गेलं, आमदारकी गेली, आता मी माझ्या दुसऱ्या कामात झोकून देतो. संजयजी, तुमचा प्रश्न जरी एक वाटला तरी त्याला अनेक असे पैलू आहेत, पण मी प्रयत्न करतो सांगायचं. पहिली गोष्ट म्हणजे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मी 1990ला पहिल्यांदा आमदार झालो आणि आपण जे सांगितलं की मृणाल गोरेंचा दबदबा असलेल्या समाज सत्तेतल्या गोरेगावातून शिवसेनेचा आमदार निवडून आणणं हे म्हणजे आव्हानच होतं. मला तसं 1978 साली बाळासाहेबांनी विधानसभेला उभं राहा सांगितलं, तेव्हा मी सांगत होतो माझी तयारी नाही, पण साहेब म्हणाले नाही उभा राहा. जनता लाट होती. अर्थातच बरेच आमचे सगळे त्यावेळेचे उमेदवार पडले, पण मी पण पडलो 78ला. पण त्यावेळेला ठरवलं पुन्हा एकदा पूर्ण तयारीनिशी उतरीन आणि ह्या गोरेगावचा आमदार होईनच. मी 12 वर्ष थांबलो आणि पुढची संधी मला 90 मध्ये मिळाली. त्यावेळेला मृणाल गोरेंचे खास उजवे हात शरदराव ते माझ्या समोर उभे होते, पण ते रेडीचा डाव खेळले, कोर्टात गेले. आणि त्यावेळेला बाळासाहेबांची तुम्हाला भाषणं ती जहाल सगळी हिंदुत्वाची, तर सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाने आम्हाला बाद केलं. बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकारच काढून घेतला आणि 6 वर्ष बंदी होती. आता त्यावेळेला माझ्या बरोबर काही इतरही आमदार बाद झाले होते, 6 शिवसेनेचे आमदार हिंदुत्वाच्या ह्याच्यात. आज त्याच्यातल्या किती लोकांची नावं कदाचित माहीत असतील पण समोर आहेत, पण सुभाष देसाई आहे समोर बसलाय. याचं कारण त्यावेळेला मी म्हणजे हळहळणं बरोबरच आहे. माझा प्रश्न तोच आहे की तुम्ही दुःख तर होणारच. एवढी कष्टाने मिळवलेली आमदारकी ती सुद्धा मृणाल गोरेंच्या सत्तेला आव्हान देऊन मिळवलेली आणि ती गेली अशी बघता बघता, तेव्हा दुःख हळहळ हे होतच. पण हळहळत नाही बसायचं. त्यावेळेला आपले चांगली संख्या आली होती, म्हणजे शिवसेनेचे 72 आमदार आले होते आणि सरकारी त्यानंतर आपलं आलं होतं. अशा वेळेला तिथे मुंबई, दक्षिण मुंबई शिवसेनेचं कार्यालय असलं पाहिजे असं बाळासाहेबांना वाटायचं. कारण अधिवेशनाच्या याच्यावर सगळे आमदार तिथे असणार, विधान भवनात, मंत्रालयात येतात, त्यांना तिथे संपर्काला बरं पडेल. मग शिवालय सुरू झालं. हे शिवालय तिथल्या त्या बॅरॅक होत्या सरकारी, त्याच्यातले मनोहर जोशींनी एक बॅरॅक आमच्यासाठी मंजूर केली. चाळ होती ती, तिचं आम्ही पूर्णपणे नूतनीकरण केलं, चांगले सजवलं. शिवालयाचं उद्घाटन त्यावेळेला बाळासाहेबांच्या हस्ते झालं आणि मी ठरवलं की इथे बसायचं. आणि मी तिथे बसून काय काम करायचो, कारण महाराष्ट्रातले अनेक लोक, अनेक शिवसैनिक, कार्यकर्ते, पदाधिकारी हे मंत्रालयात कामं घेऊन यायचे आणि हे कार्यालय बरं पडायचे म्हणून पक्षाकडे त्यांची जी काही मागणी असायची, काही सूचना असायच्या, त्याची निवेदनं माझ्याकडे द्यायची. ती मी गोळा करायचो, त्यातले निवडायचो. दर आठवड्याला बाळासाहेबांकडे घेऊन जात असे की आलेले आपण याच्यावर निर्णय द्या. मग त्याप्रमाणे साहेब काही कोणाच्या नेमणुका, कोणाचं काय असेल ते करायचे. त्यावेळेला आपलं जेव्हा सरकार आलं तेव्हा सरकारशी संबंधित कामं मी शिफारशी करून मनोहर जोशी मुख्यमंत्री यांच्याकडे द्यायचो. हे काम सतत रोज सकाळी 11 वाजता तिथे जायचं तर संध्याकाळपर्यंत बसून राहायचं. ह्याच्यात खंड पडू दिला नाही. सातत्य हे टिकवल्यामुळे ती कशी 6 वर्ष 6ची 10 झाली पण कळलं सुद्धा नाही आणि मग ही वाटचाल चालू. ते पक्षाचं काम कसं करावं एक लक्षात घ्या. सत्तेचं पद जरी नसलं तरी संघटनेतल्या पदावर बसून एक शिवसैनिक म्हणून कसं काम करावं हे देसाई साहेबांकडून, साहेबांकडून. तुमच्या प्रश्नाला पुढे एक हे जे राऊतांनी ज्याचं उत्तर दिलं, पद होती पद नव्हती. 1921 आपलं 2021 आपलं सरकार होतं, उद्धवजी मुख्यमंत्री होते, मी विधान परिषदेत सदस्य, रावते सुद्धा विधान परिषद सदस्य. आमची मुदत संपली तेव्हा मुख्य
मुख्यमंत्री जरी असले तरी उद्धव साहेब पक्षप्रमुख, त्यांनी आम्हाला दोघांना बोलवलं आणि आम्हाला म्हणाले की तुमची विधान परिषदेची मुदत आता संपत आहे, काय करायचं. आम्ही सांगितलं आम्हाला भरपूर पक्षातर्फे संधी मिळालेली आहे आणि तुम्ही निर्णय घ्या आणि दुसऱ्या कोणाला ही संधी द्या, हे मी आणि बोललो. आणि तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये ह्याचं कारण असं, मी तर असा खुलासा केला की मी तर एकदा 2014ला विधानसभेत पडलेलो असताना सुद्धा पक्षाने मला परिषदेवर घेतलं, मंत्री बनवलं. म्हटलं एवढी संधी मी न मागता ज्या पक्षाने दिलेली आहे, तुम्ही दिलेली आहे, तर मला आता या पुढची संधी ही शिवसैनिकांना दिली पाहिजे. आणि म्हणून मग आमच्या दोघांच्या जागेवर आमदार म्हणून सचिन अहिर आणि आमच्या पाडवी हे ह्या दोघांना देण्यात आली. ते एकाने त्याची घाण केली, हे जाऊ द्या, परंतु हे 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 असं झालं पाहिजे असं मला वाटतं. त्यासाठी तुमच्याशी चर्चा सुरू केली आज. गीते साहेब, मला तुम्हालाही विचारायचं आहे की आपण सुद्धा अनेक वर्ष आपण नगरसेवक पदापासून काम केलेलं आहे. आपण मुंबई बँकेचे संचालक त्या काळामध्ये झाला, आम्हाला कौतुक वाटत होतं की कोणीतरी शिवसैनिक डायरेक्टर झाला, उपाध्यक्ष सुद्धा होतो. तोपर्यंत आपल्याला बँका काय माहीत नसायचं की आपला कोणतरी माणूस बँक, आता सुनील राऊत सुद्धा त्या बँकेवर आहे, आता काय आम्हाला वाटत नाही काय, पण त्या काळामध्ये आपला एक माणूस बँकेवर गेला. हा जो एक सगळा, मग तुम्ही केंद्रात मंत्री झालात, तुम्ही जेव्हा शिवसेनेचं काम सुरू केलं तेव्हा तुमच्या स्वप्नात तरी आलं जाऊ कधी की मी केंद्रात मंत्री होईल म्हणून? अतिशय चांगला प्रश्न आहे. मी 10वीत शिकत असताना शिवसैनिक झालो. 66 साली मी 10वीत होतो आणि 10वीत शिकत असताना मी शिवसैनिक झालो. माझ्या स्वप्नात येण्याचा प्रश्नच येत नाही. किंबहुना ज्या कुटुंबात, ज्या घरात माझा जन्म झाला, त्या कुटुंबाचा जर पूर्व इतिहास तुम्ही पाहिलात, ऐकलात, तर राजकारणाशी आयुष्यात कधीतरी संबंध येईल असा प्रश्न पडेल. त्या कुटुंबात जन्मलेला आनंद गीते केवळ राजकारणात नाही आला, तर शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या पुण्याईनं, आशीर्वादानं केंद्रात मंत्री झाला. म्हणजे ध्यानीमनी प्रश्नच नव्हता, तो विचारच मनामध्ये नव्हता. खरं म्हणजे तो जो काळ होता ना, 1966 पासून 90 पर्यंतचा काळ, हा तुम्ही जर पहिलं म्हटलं ना, वेळ लागलेले, झपाटलेले, हा झपाटलेल्यांचा काळ होता. तेव्हा कुणीही पदाची अपेक्षा करत नव्हतं, कुणीही करत नव्हतं. 66 ते 90 मध्ये पहिल्यांदा आपण बहुसंख्येने विधानसभेमध्ये गेलो आणि 95 मध्ये आपलं पहिलं सरकार आलं. आणि मग सरकार आल्यानंतर हळूहळू सरकारचे अवगुण आपल्याला जाणवू लागले, आपल्याला लागू लागले. त्यामुळे हे जे काही नंतरचं चित्र आहे, हे सरकारचं सत्तेचं अवगुण आहे. आता मी फक्त आणखीन सविस्तर पुढे काही बोलणार नाही, पण मी तुमच्या एका गोष्टीचा पुनरुल्लेख या ठिकाणी मुद्दामून करेन. मला तो करावासा वाटतोय, किंबहुना तो मी निर्णय घेतलेला आहे. आपण मला 4 नेते व्यासपीठावर बसलेत. मी जरी नेता असलो तरी मी शिवसैनिक म्हणून प्रश्न विचारणार आहे. माझी ही इच्छा आहे, मला असं वाटतंय की आजच्या घडीला आपण सर्वांनी, आम्ही नेते जरी असलो, कुठल्याही पदावर जरी असलो, तरी ते सगळी पदं बाजूला ठेवून आम्ही शिवसैनिक म्हणूनच उतरण्याची आवश्यकता आहे. धन्यवाद गीते साहेब. आता एक शेवटच्या आपण टप्प्यात आलेलो आहोत चर्चेच्या. माननीय शिवसेना प्रमुखांनी ही संघटना शून्यातून उभी केली आणि तेव्हा लोक म्हणायचे, टीका करायचे की बाळासाहेबांनी हे जे काही शिवसेना नावाचं जे काय सुरू केलेलं आहे, चेष्टेने म्हणायचे, ते 6 महिन्याच्या वर टिकणार नाही. 6 महिन्याच्या वर ही शिवसेना का टिकणार नाही, बाळासाहेबांना तेव्हा टीकाकारत्यांचे म्हणायचे. आणि मुंबई ठाण्याच्या पलीकडे काय ही सेना पोहोचणार नाही. आज ही गल्लीतली शिवसेना दिल्लीपर्यंत, ही शिवसेना सातत्यानं फोडण्याचा प्रयत्न झाला, कारण ती शक्तिमान आहे आणि शक्तिमान जेव्हा संघटना असते त्याच्यावरती घाव घातले जातात. आपण सगळे त्या प्रवासाचे साक्षीदार आहात. विचारे, मला तुम्हाला असं विचारायचं आहे, आज ठाण्यामध्ये सगळ्यात मोठा घाव बसला आपल्यावर. तुम्हाला आत्मविश्वास आहे की परत ती शिवसेना
उभी राहील आणि जे वैभव आपण पाहिलं शिवसेनेचं ठाण्यात ते आम्ही पुन्हा सगळे हा महाराष्ट्र पाहिजे. मला वाटतं प्रत्येक शिवसैनिकाने जे काही मला मिळालंय हे 4 अक्षरामुळे मिळालंय, ही जर भावना प्रत्येकाने जर मनात ठेवली, आज माझ्यासारखा एका सामान्य कार्यकर्त्याला 4 वेळा नगरसेवक म्हणजे 20 वर्ष, त्यानंतर महापौर, त्यानंतर आमदार, त्यानंतर 2दा खासदार, हे कोणामुळे मिळालं? शिवसेना प्रमुखांमुळे मिळालं, उद्धव साहेबांच्यामुळे मिळालं. ही भावना जर प्रत्येकाने मनात ठेवली तर मला वाटतं सर्व काही बरोबर होईल. आज ठाण्यामध्ये सुद्धा तुम्ही मला वाटतं पहिला जो दौरा, संवाद दौरा आपण ज्यावेळेला तुम्ही मिटिंग घेतली तेव्हा मी तुम्हाला सांगितलं की ठाण्यामध्ये पहिला घ्या. आणि ठाण्यामध्ये दौरा घेतल्यानंतर तुमच्या मनात काय आलं असेल? म्हणजे आता इथे सर्व नेते मंडळी बघितलं असेल, शिवसेना आहे तिथेच आहे, कुठे गेले नाही. हे फक्त हे विकाऊ लोक जे आहेत, लाभार्थी हे सर्व कॉन्ट्रॅक्टर सर्व गेलेले आहेत. आणि ज्यावेळेला त्यांचे कॉन्ट्रॅक्ट संपतील की तेव्हा परत ते येतील. परंतु मी परत सांगतोय की शिवसेना जोपर्यंत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आहेत, आणि आज तुम्ही बघितलं असेल कशा कठीण काळामध्ये म्हणजे साहेबांना कुठला याचा अनुभव नसताना सुद्धा मुख्यमंत्री पद त्यांनी घेतल्यानंतर करोनाच्या काळामध्ये त्यांनी केलेली कामं, आणि आज तुम्ही बघितलं असेल शिवसैनिक जो आहे हा आमदार, नगरसेवक आणि खासदार करतो. आणि ही जे आहेत ते मूळ आपल्या बरोबर आहेत ना साहेब. त्यामुळे मला वाटतं घाबरण्याचं काही कारण नाही. हे ह्या पदाधिकारी शिवसैनिकांचे आज कित्येक असे ज्येष्ठ शिवसैनिक इथे बसलेले आहेत, कुठल्या पदाची अपेक्षा न करता आज संघटनेसाठी किती त्यांनी मला वाटतं इथे बाबा कदम दिसत आहेत. लहानपणापासून साहेब मी बघतोय, म्हणजे त्यावेळेला किती त्यांच्यावरती आघात झाले, काय झाले, पण बघा आज तो माणूस अजूनही आज शिवसेनेबरोबर खांद्याला खांदा लावून लढतोय. असे असंख्य शिवसैनिक आहेत. त्यामुळे जोपर्यंत तो शिवसैनिक आहे तोपर्यंत घाबरण्याचं काही कारण नाही. आणि परत या ठाण्याचा जो काही हे आहे महाराष्ट्रामध्ये, या शिवसैनिकांच्या जीवावरतीच परत एकदा शिवसेना त्या ठिकाणी मजबूतीने उभं राहील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त. रावते साहेब, आम्ही आरक्षितच्या शाखा नंतर पाहिल्या, त्याआधी शिवसेना प्रमुखांनी ही शाखा सुरू केली. आजही तुम्हाला शाखांचं महत्व किती वाटतंय? शाखांचं महत्व जाण्यापेक्षा शाखेमधला आजचा शिवसेना प्रमुखांना आपलं म्हणजे नसानसात भरलेले शिवसैनिक आणि माझी मातोश्री म्हणणारे जे शिवसैनिक आज ठामपणाने उभे आहेत ना, त्यामुळे सगळ्या शाखा त्याच पद्धतीने पुढे जातील एवढा मला विश्वास शाखांबद्दल वाटतो. तर शाखा आहेत म्हणून जनतेपर्यंत प्रत्येक घरापर्यंत पोहोचणारा शिवसैनिक आहे. नेतेगिरी अमुक तमुक ते सगळं बाजूला ठेवा. सामान्य शिवसैनिक काय झालं तरी लोक हाक मारतात, अरे इकडे ते काय झालं त्या शाखेमध्ये बघतात, सांग आपल्या शाखा प्रमुखाला. हे जे घराघरात पोहोचवणारा जो शिवसैनिक आजपर्यंत आहे ना, मगाशी यांनी सांगितलं आमच्या ठाण्यापर्यंत सांगितल्याप्रमाणे हा शिवसेना बरोबर होता, आजही आहे आणि मातोश्रीबरोबर तो मातोश्रीच्या शिवसेनेबरोबर आहे. त्यामुळे ह्या शाखा आहेत त्याच्यापेक्षा पुढे जाणार आहेत. कारण लढवय्यपणा हा शिवसेनामुळे आपल्या अंगात रुजवला असल्यामुळे ते लढतील, झळकतील आणि याच शिवसेनेला पुढे काही किती लागले ते पुढे घेतलं झाल्याशिवाय. आणि तुम्हाला एवढंच सांगतो की हा राग शिवसैनिकांची जिद्द आणि शिवसैनिकांचा आत्मविश्वास आणि शिवसैनिकांचं शिवसैनिकत्व जे आहे ते भविष्यामधली शिवसेनेची एक हाती सत्ता आणण्याचं सामर्थ्य असलेला शिवसैनिक असल्यावर तोपर्यंत या शिवसेनेला पण हात लावू शकणार नाही. धन्यवाद. हा परिसंवाद फार मार्गदर्शक होता. विशेषतः तरुण शिवसैनिक जे आहेत त्यांना या सगळ्या 4 प्रमुख नेत्यांकडून जे मार्गदर्शन मिळालेलं आहे ती शिवसेना आहे हे लक्षात घ्या. सांगा ना, हा समारोप करतो. मग तुम्हाला काय सांगा ना, तुम्ही बोला. देसाई साहेबांना काहीतरी सांगायचं आहे, पण माझं त्यांना आता या निमित्ताने लहानसा परत प्रश्न आहेच. मग त्यांनी आताच माईक घेतला.
की 80% समाजकारण हा शिवसेनेचा एक पाया होता. तुम्हाला असं दिसतंय का आपण या 80% समाजकारणापासून थोडं दूर गेलेलो आहोत? शिवसेना ही एक संकल्पना आहे, ही आयडिया आहे, हा विचार आहे. तो विचार समाजकारणापासून दूर गेलेला नाही, कारण तो मूलभूत आहे. बाळासाहेबांनी हे जे काही दिलेलं आहे तत्व ते तेव्हापासूनच दिलेलं. काही जण त्यांचा जो एक फोकस असतो तो चुकलेला असेल, तो मार्गावर आणण्याची गरज आहे, पण हेच टिकणार आहे. आता आपण मला गोरेगावचा उल्लेख करून प्रश्न विचारला होता, मृणालताईंचं साम्राज्य होतं कसं काय. आम्ही त्यावेळी म्हटलं राजकारणामध्ये काय व्हायचं, आम्ही निवडणुका लढायचो हरायचो, आमचे सगळेच, एकही नगरसेवक निवडून यायचा नाही, आमदार यायचा नाही, सारखं होतं. म्हटलं असं नाही, ह्याला त्यांच्या भाषेत वेगळ्या पद्धतीने उत्तर समाजकारणात. म्हणून प्रबोधन संस्थेची स्थापना झाली. सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वेगवेगळे उपक्रम करून घराघरापर्यंत शिवसैनिकच पोहोचले. हे शिवसैनिकांनीच काम केलं, लोकांना आवडलं ते, तो एक पाया तयार झाला. आपण शाखेचं प्रश्न विचारला त्याच्या बाबतीत सांगेन. आमची गोरेगावची शाखा आम्ही 1973 मध्ये बांधली, स्वामी विवेकानंद मार्गावरची. आता ते आपलं एक घरच आहे, ठिकाण आहे. ह्या ठिकाणी सतत आलं पाहिजे. मी माझं म्हणजे वेगळेपण सांगतोय अशातलं नाही, अनेकांचे ती तशा शाखा आपण सांभाळतो म्हणून त्या राहिल्यात. गीतेसाहेब पण शाखेत जायचे, रावतेसाहेबही बसत होते. मी 1973 पासून आज तागायत त्या शाखेत सकाळी जाण्याचं सोडलेलं नाही, सतत. आज 52 वर्ष झाली. आपलं मंदिर आहे ते. आपण जो मृणालताईंचा उल्लेख केला त्याच्याबद्दल सांगेन की त्यांच्याशी त्यांच्या भाषेचं टक्कर देऊन देऊन शिवसेना उभी राहिली. ती सातत्यानं तिकडे 5 वेळा आमदार आपला आला, त्यांचं कोणी विसरलेलो, कारण त्यांना त्यांची टीम नाही उभी करता आली. त्यानंतर एक गोष्ट मात्र सांगतो, एवढं कडवट विरोध होता की बाळासाहेब तर खूपच ती स्टंटबाजी करणारी नीती आहे म्हणून बोलायचे वगैरे, आणि एकमेकांवर त्यांचे फार हल्ले व्हायचे शाब्दिक, मृणालताईंचे आणि शिवसेना प्रमुखांचे. पण तरी सुद्धा साहेब अशा तुमच्या ह्या शिबिरांसारखी शिबिरं व्हायची, ते आमदारांना सांगायचे काम करायचं तर कुणाल गोरेंसारखं काम करा, हे बाळासाहेब सांगायचे. कुठेही महाराष्ट्रात दुर्घटना झाली, काही प्रसंग घडला तर ही बाई तिथे धावत जाते, माहिती घेते आणि मग येऊन विधानसभेत बोलते. नुसते पेपरातल्या बातम्या वाचून भाषण करू नका, हे बाळासाहेब सांगायचे. हाच मनाचा मोठेपणा उद्धव साहेबांनी पुढे दाखवला. आमच्याकडे गोरेगावमध्ये एक मोठा उड्डाणपूल तयार झाला, तेव्हा त्याला नाव देण्याचा प्रश्न आला. मी त्यावेळेला मंत्रीच होतो, त्यामुळे साहजिकच तिथल्या अधिकाऱ्यांनी मला विचारलं. मी उद्धव साहेबांना उड्डाणपुलाला मृणालताईंचं नाव तर कसं. उद्धवजी म्हणाले अगदी माझ्या मनातलं बोललात, हेच केलं पाहिजे, करा. स्वतः उद्धव साहेबांनी येऊन त्या पुलाचं मृणालताई गोरे उड्डाण पूल या नावाचं उद्घाटन केलेलं आहे. राजकारणातल्या विचारांची उंची ही आज तुम्ही त्याच्यावर लिहिता बोलता नेहमी किती घसरली आहे खाली, पण माननीय बाळासाहेबांसारखे, उद्धवजींसारखे असा वरच्या दर्जाचा विचार करणारे नेते सुद्धा आपल्यात आहेत, नवे आपलेच आहेत, याचा आपल्याला अभिमान आहे. धन्यवाद. सर्व नेते, प्रमुख नेते इथे आले आणि त्यांनी या सैनिकांना मार्गदर्शन केलं आणि त्यातून बरंच काही घ्यावं आणि आपापल्या शाखातून आणि पक्षातून काम पुढे न्यावं आणि पक्ष मजबूत करावा, अशा प्रकारचं या 4 नेत्यांचं काम आहे. ते त्यांच्याकडून आपण ऐकलं. मी पुन्हा एकदा देसाई साहेब, रावते साहेब, मान्य विचारे साहेब आणि गीते साहेब आपले आभार मानतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. बांधवांना विनंती, आपण आदरणीय आदित्य साहेब ठाकरे यांना मी विनंती करेन की आपण कृपया मंचावर येऊन जरा जोरदार टाळ्यांच्या गडगडाटात आपण साहेबांचं या ठिकाणी स्वागत करूया. आणि आदित्य साहेबांच्या उपस्थितीत यांचा सगळ्यांचा सन्मान आणि सत्कार आपण इथे करणार आहोत.